असो, धन्यवाद साहेब. तुमची ही इच्छा या ठिकाणी पूर्ण होणार आहे, काही हरकत नाहीये. कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगतोय. तक्ष 11 वर्सेस शेलार 567. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तक्ष 11. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शेलार 567 या संघाला. गोलंदाज आहे तो सचिन. गोलंदाज सचिन पहिलं षटक घेऊन आलाय. तर शेलार 5-6 संघाकडून स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे सुनील आणि नॉन स्ट्रायकर एंडला असणार आहे शेलार 567. 12th मॅन प्लीज. सुरेख चेंडू सुनील याच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार होता. क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर हा षटकार मात्र रोखलाय. 2 धावा सहज पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा सहजरित्या पूर्ण करतोय तो फलंदाज सुनील. पण या सुनीलने तब्बल तो क्षेत्ररक्षक निकेश या क्षेत्ररक्षकाने मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि ज्याने तब्बल 3 धावा रोखल्या आपल्या संघासाठी. गोलंदाज पवन लिंगे आणि सुनील केवणे. पवन लिंगे आणि सुनील केवणे ही जोडखळी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर सचिन गोलंदाजी मार्कवर आहे. सचिनच्या शरीरयष्टीचा विचार केला तर एखादा लेदर खेळाडू ज्या पद्धतीने असतो तसाच हा लेदर प्लेयर पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज सचिन आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 3 धावा. पहिल्या चेंडूवर जर का षटकार आला असता तर सुनील केवणेने खरपूस समाचार घेतला असता. तो सचिन म्हणजे त्याचा सख्खा बंधू असावा. सचिन सख्खा नव्हे तर त्याचा बंधू आहे तो सचिन केवणे. सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. पंचांचा स्वायर चेंडूचा इशारा येतोय. आव्हांतर धाव मिळतीये आणि या आव्हांतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 4 धावा. 4 धावा धावफलकावर आल्यात. थोडस संत क्रिकेट चालू आहे. दुपारनंतर जर का विचार केला ऊन जसं जसं शांत होत गेला तसं तसं क्रिकेटही शांत होत चाललाय. कारण धावा जास्त येत नाहीयेत. त्या धावा येणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू यॉर्क केलाय. चेंडूला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात त्याचा वापर केला आणि या क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना धावसंख्या होती 4. सुरेख चेंडू थोडीशी मिसफिल्ड झाली मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. मिस थ्रो. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. पालखी खांद्यावरी मारी. पंचांशी उतरत घालायचा नाही. या पंचांनी लेग बाईटच्या स्वरूपात चौकार. एकूण 6 धावा. एकूण 6 धावा धावफलकावर येत आहेत आणि या 6 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 10 धावा. निश्चितच जर का फलंदाज धावत असेल रनअप घेताना त्याच्या फ्रंट फुटला किंवा बॅक फुटला कुठेही चेंडू लागला तर निश्चितच त्याचा अडथळा नसतो. पण असो गोलंदाज तयार. सुरेख चेंडू. यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सचिन या गोलंदाजाचा असफल ठरतोय आणि एक चोरटी धाव एक चिक्की सिंगल ज्याला म्हणतात ती सहजरित्या पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. बिनबाद 11 धावा धावफलकावर येत आहेत. या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुनील केवणे ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्या फलंदाजामध्ये ताकद आहे तो सुनील कशी फलंदाजी करणार आहे.
सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय सुनील लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. माझी एकवीरा माऊली, माझी एकवीरा माऊली, माझी एकवीरा माऊली, माझी एकवीरा माऊली, अगदी कोल्याला पावली, अगदी कोल्याला पावली. धन्यवाद डीजे मास्टर. तर खरोखरच चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. रवी पाटील टायगर्स या संघासाठी क्षमा असावी, रवी पाटील्स नव्हे, शेलार 567 शेलार 567 या संघासाठी पहिलं षटक मात्र अतिशय चांगलं षटक असणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कोण येणार? चंदू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंदू. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे पवन लिंगे. पवन लिंगे एक चांगला फलंदाज आहे. मला वाटतं नवनाथ लिंगे यांचा गावचा खेळाडू असावा, कारण त्यालाही सपोर्ट करतायत. समालोचन कक्षाच्या समोर बसून अतिशय चांगले सपोर्ट पाहायला मिळतात. सुरेख चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय चेंडूला. एक धाव सहज पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही, एकाच धावेवर समाधान. आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होती 16 धावा. गोलंदाज चंद्रकांत धांजे, मॅन फ्रॉम हिनगाव. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या ग्रामीण क्रिकेट असतो, ज्यावेळेस त्यांचा गावचा संघ खेळत असतो. अतिशय चांगला क्रिकेट खेळत आहेत. पुन्हा एक सुरेख चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सामावतोय. आपण पाहिले वांगणी परिसरातील हे खेळाडू आहेत, पण खऱ्या अर्थानं जर का याच मैदानामध्ये याच ठिकाणी हे वांगणीचे खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. या ठाणे जिल्ह्यामध्ये बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली. गोलंदाज तयार आहे, या हलक्या हाताने कट केला आहे. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या जवळ कोणतीही चुकी केली नाही या पॉइंट क्षेत्ररक्षकाने, मात्र एक धाव रोखू शकला नाहीये. आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होती 17 धावा. क्रिकेटमधील अशुभ अंक, खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील सर्वात अशुभ अंक मानला जातो. पण हा अशुभ अंक कोणासाठी असणार आहे? गोलंदाजासाठी की फलंदाजासाठी? आणि खरोखरच हा अशुभ अंक मात्र येतोय तो गोलंदाजासाठी. चेंडू जातोय माझी आई माऊली, माझी आई माऊली, बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला. निश्चितच हा धोक्याची घंटा होती ती गोलंदाजासाठी. आणि चेंडू भिरकावलाय सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. पुन्हा एक सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होतीये 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. एकूण धावसंख्या 24. पुन्हा एक सुरेख चेंडू. मात्र यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर जय. आई मी येतोय दर्शनाला, मला अडवलं टोल नाक्याला. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय वैभव. सुनील केवणे हा फलंदाज बाद झालाय, त्याच्या जागेवरती जातोय वैभव. तर येणारे 3 षटक आणि या 3 षटकांसाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय संदीप बोराडे यांना.
जाऊया मैदानाकडे. नक्कीच पाहतोय क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा आजच्या दुसऱ्या दिवसातली सुद्धा शेवटाला जाताना दिसून येतोय. शेवटचा सामना पाहतोय आजच्या दुसऱ्या दिवसातील तक्ष 11 वर्सेस शेलर 567 संघाची फलंदाजी चालू असून सध्या आपण पाहतोय सुनीलच्या स्वरूपात एक झटका बसलाय. त्याच्यानंतर पवनने वाऱ्याच्या वेगाने फलंदाजीला सुरुवात केली. 2 षटकार पवनच्या फलीमधून पाहायला मिळाले. सांघिक कोट्यातलं धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 2 षटकांच्या समाप्ती अंती 24 वरती. आणि आता मात्र पाहतोय सांघिक कोट्यातलं तिसरं षटक गोलंदाज सचिन. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. जबरदस्त जखडून ठेवला होता. फळीचा चेंडूचा संपर्क पाहिजे तितका पाहायला मिळाला नाहीये आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाला सुद्धा चुकवून गेला होता. परंतु देर आहे दुरुस्त थोडस चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची संगता पाहतोय आणि या निर्धाव चेंडूच्या संगतीने धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली ती मात्र 1/24 वरती. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. फळीमधून निघालेला फटका मिड विकेटच्या क्षेत्रात जातोय. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होता परंतु या तिसऱ्या धावेसाठी रोखला गेलाय. दरम्यान आपण पाहतोय वैभवला अजूनही कोणताही सूर सापडला नाहीये परंतु पवन चांगल्या प्रकारे साजेशी कामगिरी करताना दिसतोय. स्ट्रायकर एंडला खेळणारा पवन लेफ्टा मारा केलाय. थोडा पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न पंच अपील स्वीकारताना दिसून येत आहेत. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहतोय क्रिकेटची रणधुमाळी. क्रिकेटचा हा महारण संग्राम कुंभमेळा पाहतोय आपण. पालकमंत्री चषक आणि या पालकमंत्री चषकात तमाम नक्कीच आलेल्या प्रेक्षकांचे या व्यासपीठातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे नक्कीच या कार्यक्रमाला शोभा नसते परंतु खरोखर प्रेक्षक वर्ग कडकत्या तळपत्या उन्हात सुद्धा तुम्ही हजेरी लावताय. खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करेल. दरम्यान प्रेक्षकांची नक्कीच गर्दी वाढणार यात तीळ मात्र शंका नाही. आणि आता मात्र मैदानाकडे पुन्हा एकदा वळतोय. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक सचिनच्या हातात आणि वैयक्तिक दुसरं षटक पाहतोय ज्याने पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात धावा दिल्या त्या 15 आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं ते मात्र कोणतंच नव्हतं. आणि नक्कीच दरम्यान पाहतोय दुसऱ्या षटकात मात्र एक जबरदस्त हादरा दिला सुनीलच्या स्वरूपात तो मात्र गोलंदाज चंद्रकांतने. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांकडे जबरदस्त अपील करण्याचा प्रयत्न दबाव तंत्राचा वापर मैदानात होत आहे परंतु ते दबाव तंत्र पंचांनी झुगारून लावला. तटस्थची भूमिका घेतली. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्ट्रायकरला खेळणारा फलंदाज आपण पाहतोय जगदीश. पाचवा चेंडूचा खेळ पाहतोय आपण. नक्कीच जबरदस्त चांगली रणनीती आखली ती मात्र गोलंदाज सचिन याने जिथे मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 15 धावा दिल्या कोणत्याही विकेटचं पतन झालं नाही तिथेच मात्र सचिन सांघिक कोट्यातलं तिसरं षटक फेकताना दिसतोय आणि अवघ्या 5 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात एका विकेटचं पतन केलंय तो मात्र पवन या खमक्या फलंदाजाचं. सुरेख फटका पुन्हा एकदा मारतोय. सेकंड स्लिप मधून चेंडू नक्की तडम्या दिशेत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र क्षेत्ररक्षकांचं 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाले 2 धावांची पूर्तता होते आणि या 2 धावांच्या पूर्ततेने धावसंख्या जाऊन पोहोचले ते तिसऱ्या षटकाच्या अंती 28 वरती. या षटकात जर आपण पाहायला गेला तर 3 निर्धाव चेंडूंची फेकी एका चेंडूवरती विकेट असे 4 चेंडू पाहायला मिळाले परंतु 2 चेंडूंवरती दुहेरी धावा पाहायला मिळाल्या म्हणजे नक्कीच तब्बल गोलंदाज सचिनने 4 धावा दिल्यात त्या मात्र या षटकामध्ये. तीन षटकांचा खेळ संपलाय. डीजे मास्टर झोपले का? ढोल पथक पण झोपले वाटतं. आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संगणवरी कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संगणवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरांनी गरुडा परी
भारी घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. सध्या तरी मास्टर कार्ड वापरताना दिसून येत आहेत शेलार साहेब. तीन षटकांचा खेळ संपलाय. पाहतोय आपण चौथं षटक प्रगती पथावरती आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती मात्र 28. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुरेख पाहायला गेलं तर नक्कीच जबरदस्त हादरा देण्याचे चिन्ह होते. चेंडूने बराच काल वेट केला. मी तर म्हणेल चेंडू तुझ्यासाठी थांबला होता परंतु जो खेलेगा खेल उसे याद आएगा तू चट्टी का. ये मिट्टी है माँ हमारी खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा तू चट्टी का. क्या बात आहे यार. सादिक 11चे मालक स्वतः मालक असून सुद्धा आता दुसऱ्या संघात पाहतोय आपण तक्षय 11 मध्ये खेळताना दिसत आहेत. खरोखर लाजवाब आयोजन आहे. या आयोजनात कोणत्या त्रुटी मला पाहायला मिळत नाहीये. खरोखर मात्र हॅट्स ऑफ असेल. याला खिलाडू वृत्ती म्हटली जाते आणि तीच खिलाडू वृत्ती सध्या कामी येते. पॉईंट क्षेत्रात आलेल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतले. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 33. चांगल्या प्रतीची सूचना पुरवली जाते साहेब. खरोखर या सूचनांची गरज असते कारण जे सांगणं गरजेचं आहे मैदानात. आमच्यासाठी सध्या मी म्हणेल PPL नवीन खेळाडू आहे त्यामुळे थोडा अभ्यास कमी आहे परंतु असं नक्कीच चांगल्या प्रतीचं आयोजन आहे आणि त्याच्यात आमची हजेरी लावली. आमचं सौभाग्य म्हणतो आम्ही. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज रवीश. स्ट्रायकर एंडवरती खेळणारा फलंदाज जगदीश. यष्टी रक्षक का वारंवार चुका करतोय ते मात्र कळत नाहीये. चेंडू जातोय तर मात्र सीमारेषे बाहेर. सनसनीत चौका 4 धावेंसाठी. BPL क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. BPL क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालक मंत्री 4+1 अशा धावसंख्येची उभारी मिळते ती मात्र आता जबरदस्त हाणामारी करण्याचा प्रयत्न शेलार संघ 5-6-7 आपण पाहायला मिळतोय. आज मात्र खरोखर जिथे मात्र पहिल्या डावात थोडस खेळ वेगळा झाला होता परंतु आता मात्र दमछाक करताना दिसतोय तो मात्र तक्षय 11 संघाची.
सुरेख पाहतोय जबरदस्त चेंडू चांगला कलेक्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार करतोय झटका दिला जातोय तो मात्र फलंदाजाच्या स्वरूपात क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान बीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण मोहन सावंत वीरेंद्र झवेरी त्याची न्यारीच कामगिरी सुरेख पाहतोय जबरदस्त काटेकी टक्कर आहे रोमहर्षक क्रिकेटचे सामने या मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत द्वितीय दिवसातील दरम्यान नक्कीच सुरेख पाहतोय जबरदस्त आयोजन लाजवाब आयोजन सुरेख पटका उंचावत गेलेला चेंडू सईद नक्कीच झेल मात्र सईदच्या हातात होता परंतु सईदने तो कव्हर करणं खूप गरजेचं होतं वेलेचं बाण ठेवणं गरजेचं होतं आणि त्या वेलेच्या बाणाला थोडा मिस केला परंतु जर पाहायला गेलं तर रवीच्या हातात तो झेल नव्हता परंतु रवीशने अतोनात प्रयत्न केला होता झेल घेण्याचा परंतु असं देर आहे दुरुस्त 2 धावा घेतल्या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 41 वरती चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक सुरेख पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रातून चेंडू निघून जातोय तो मात्र सीमारेषे बाहेर सनसनीत चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले डीजे मास्टर वेट डीजे मास्टर वेट डीजे मास्टर थांबायचंय डीजे मास्टर आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 45 थोडं पंच थांबायचंय पंच हा माफी असं एक चेंडू टाकून घ्या एक चेंडू बाकी आहे बरोबर वाईड होता बरोबर आहे एका चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकातील सुरेख उंच हवेत गेलेला चेंडू परंतु एक चेंडू जीव घेणं ठरणार होता परंतु तो चेंडू जातोय सीमारेषे बाहेर सनसनीत चौकार तक्ष 11 सध्या नक्कीच थोडेसे अंतरेश आहेत महाराज फाउंडेशन हा ढोल पथक वेट अँड वॉच ढोल पथक थांबायचंय पंच थोडं थांबवायचं आहे सर्वांना स्टँड अप होण्याची विनंती करतोय सगळ्यांना विनंती आहे की उभं राहायचंय डोक्यावरच्या कॅप काढायच्या आहेत डोक्यावरच्या कॅप काढा सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा उभं राहायचं आहे परेड सावधान परेड विश्राम नक्कीच
मॅचला सुरुवात करायची पंचा. हा मान असतो ध्वजाचा जो बरोबर 5:50ला ध्वज भारतीय संस्कृतीनुसार हा तिरंगा खाली उतरवला जातो आणि खरोखर खऱ्या अर्थाने मी सॅल्यूट करेल. कालचा दिवस सुद्धा आजचा दिवस सुद्धा या ध्वजाला सकाळी 7 वाजता सलामी दिली जाते आणि त्याच्यानंतर तो ध्वज 5:50ला बरोबर उतरवला जातो. हे विशेष आहे आणि खरोखरच या भारतीय संस्कृतीत कोणतीही उणीव आज मात्र आयोजकांनी सुद्धा लाभून दिली नाहीये आणि त्यांचं कौतुक करेल ज्यांनी मात्र या ध्वजाचा अजूनही सन्मान आपण पाहतोय. युट्यूब वरती झलकला जातो. 108 देशांवरती तिरंगा चढताना आणि उतरताना दिसणार आहे. हे विशेष आहे. ध्वजाला सलामी दिली आणि नक्कीच ती सलामी सन्मान्य राऊत साहेब यांच्या हस्ते आज आपण पार पाडताना दिसले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 49. 5वं षटक प्रगती पथावरती येत आहे. नक्कीच पॉइंट टेबल थोडस मी हे षटक संपल्यानंतर वाचेल. पॉइंट कुठपर्यंत कुठे गेलेत. सनसनीत षटकार पाहायला मिळतोय आणि या 6 धावींच्या मदतीने महाराज फाउंडेशन बीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. बीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमले सर्वजण. सुरेख पाहतोय जबरदस्त पालक मंत्री चषक रंगला जातोय. पीपीएल रंगली जाते ही वांगणी शहरात. खऱ्या अर्थाने पाहायला तर मी नेहमी म्हणतो रायगड आणि ठाण्याचं नाक म्हणजेच वांगणी शहर आणि या वांगणी शहराचा बुलंदा जबरदस्त एक काटेकोरपणे सागर पारकर असतील त्याच्यानंतर दीपक चव्हाण असतील किती जणांची नावं घेणार. जे गाणं गाजलं जात आहे पीपीएलचं ते गाणं अतिशय सुरेख पाहतोय आपण. सुरेख चेंडूची फेकी निर्धाव चेंडूची सांगता ज्यावेळी चपराक लगाली षटकाराने त्याच्यानंतर ही सांगता होते. निर्धाव चेंडूच्या माऱ्याने कमबॅक केलाय ते गोलंदाज संदेशाने. सुरेख पुन्हा एकदा चांगल्या पद्धती चेंडू स्क्वेअर लेग दिशे चेंडू जाताना दिसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार फेक करणार. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती मात्र 57. संदेशच्या गोलंदाजीचा पुढचा चेंडू सुरेख फटका लो फुलटात सनसनी खेच. छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन बीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. बीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमले सर्वजण. संघ मालकाकडून अक्षय देशमुख याचे 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. सचिन शेलार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक अक्षय देशमुख या फलंदाजासाठी. खरोखर जबरदस्त काटेकी टक्कर आहे. ज्या पद्धतीत सामने रंगतदार स्थितीत येत आहेत. सुरेख फटका. अरे 1000 रुपयांचं पारितोषिक. जो खेलेगा खेल उसे याद आएगा तो धन्यवाद डीजे मास्टर. जी जान से. आज जर पाहायला गेला तर धावसंख्या उभारले ते 69. विजयासाठी मात्र तब्बल 70 धावांची गरज असणार ती तक्ष 11 संघाला. दरम्यान ढोल पथक थोडं थांबायचंय. तक्ष 11 लाईनअप. सत्तर धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी टक्ष 11 संघाला. 30 चेंडू आणि 70 धावा जमवाव्या लागणार आहेत. तत्पूर्वी संदीप बोराडे आजच्या दिवसापर्यंतची गुणतालिका
सांगणाऱ्या सर्वांनी कान देऊन ऐकायचे, लक्ष देऊन ऐकायचं आहे की आतापर्यंतची गुणतालिका आपल्या समोर मांडली जाते. संदीप बोराडे. नक्कीच पाहतोय आपण, जबरदस्त पाहायला गेला तर मी डायरेक्ट पॉइंट वाचून दाखवू का सगळ्यांना? नक्कीच ग्रुप ए मध्ये पाहतोय स्वप्नील 11 2 मॅच खेळलेत, दोन्ही मॅच मध्ये पराभूत झालेत, त्यामुळे 0 पॉइंट. आयान 11 एक मॅच खेळलेत, एक विन झालेत, त्यामुळे 2 पॉइंट. काराव प्रतिष्ठान 3 मॅच खेळलेत, 2 मॅच विन झालेत, त्यामुळे 4 पॉइंट, एक मॅच लॉस. पीएम ग्लेडिएटर एक मॅच खेळलेत, विन झालेत, 2 पॉइंट. दी ग्रेट अशोका एक मॅच खेळलेत, पराभूत झालेत, त्यामुळे 0 पॉइंट. ग्रुप ए मध्ये जर या ग्रुपमध्ये 5 ग्रुपमध्ये टीम मध्ये जर पाहायला गेला तर काराव प्रतिष्ठान संघ अव्वल दर्जाचा ठरलेला आहे. त्याच्यानंतर ग्रुप 2 मध्ये जाऊया. सध्या हा सामना सोडायचा आहे बाहेर. तक्ष 11 एक मॅच खेळलेत, एक विन झालेत, 2 पॉइंट. सादिक 11 एक मॅच खेळलेत, पराभूत झालेत, 0 पॉइंट. शेलार 567 चालू आहे मॅच, थोडं जरा बाजू तक्ष 11 पण बाजूला ठेव. SK वॉरियर्स 2 मॅच खेळलेत, दोन्ही विन आहेत, 4 पॉइंट. भक्ती 11 एक मॅच खेळलेत, 0 पॉइंट. म्हणजे या तक्ष 11 आणि मला वाटतं शेलार 567 ची चालू आहे, म्हणजे हा जरा ग्रुप बाजूला ठेवूया. SK वॉरियर्स अद्याप त्या ग्रुपमध्ये 4 पॉइंटने अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय MK लायन्स 2 मॅच खेळलेत, एक विन झालेत, एक पराभूत, 2 पॉइंट. जाणता राजा एक मॅच खेळलेत, 2 पॉइंट. अनुष्का 11 तिन्ही मॅच खेळलेत, तिन्ही हारलेत, त्यामुळे 0 पॉइंट. सुजल 11 एक मॅच खेळलेत, 2 पॉइंट. साई कृपा डेव्हलपर्स एक मॅच खेळलेत, विन झालेत, 2 पॉइंट. दुसरा ग्रुप पाहतोय आपण. रवी पाटील टायगर्स 2 मॅच, एक मॅच विन, एक पराभूत, 2 पॉइंट. हित रायडर्स एक मॅच पराभूत, एक विन. त्याच्यानंतर यशस्वी रिव्हेंजर्स 3 मॅच खेळलेत, 2 विन, एक लॉस, 4 पॉइंट. मोरे आनंदी एक मॅच लॉस, एकच झाले. बंटी रायडर्स एक मॅच खेळलेत, लॉस आहेत. खऱ्या अर्थाने पाहतोय आपण संघ मालक सचिन शेलार आणि अमित शेलार खुशीत असणार, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 567 शेलार संघाने मात्र धावसंख्या कुठलेली 69, विजयासाठी मात्र 70 धावांची गरज. संगणवरी कृपा आई भवानीची घरी सर्व क्रिकेट संगणवरी. नक्कीच नक्कीच पुढील सूत्र जरा सोपवत आहे कृष्णा भवारे यांच्या हातात. धन्यवाद संदीप. पुन्हा एकदा शेवटच्या सामन्यामध्ये तमाम संघमालक, क्रीडा रसिक आणि पाठीराखे खेळाडूंचं स्वागत करून वळतोय मैदानाकडे. 30 चेंडू 70 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर घाणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न असफल ठरला फलंदाजाचा आणि झेलबाद होऊन माघारी हारलाय तो फलंदाज. कौनिन त्याच्या जागेवरती नौका फलंदाज जातोय. सकाळी आले आले त्याला द्यायची.
सुरेख चेंडू, यावेळेस निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज सुनील. सुनीलने जाणले, सुनील केवणे म्हणतात की मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. मानेरे येथे जी शृंखला झाली होती, मला वाटते ग्रामीण शृंखला होती आणि त्या ठिकाणी सामना मालिकावीर बाईक ज्याने कमवले तर सुनील केवणे या ठिकाणी फलंदाजी करतोय. खरोखरच चांगली आपले गोलंदाजी करतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे सुनील केवणे. त्याच्या फलंदाजी ही त्याची ताकदवर आहे, तितकीच ताकदवर गोलंदाजी करतोय. तर या खेळाडूकडे जर का पाहिलं तर असं वाटतंय हा खेळाडू कदाचित लेदर प्रॅक्टिसला जात असावा, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये जास्त क्रेज आहे लेदर प्रॅक्टिसचा. असं पण गोलंदाज तयार आहे सुनील, ज्याने आतापर्यंत 4 चेंडू टाकल्यात, 1 गडी बाद केलाय, धावा दिल्यात 2. पुन्हा सुरेख चेंडू, हातभार वळण दिलाय चेंडूला, इनस्विंग होत आहे, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सामावतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होतीये 2, 1 बाद 2. सुरेख चेंडू, जबरदस्त प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मिड विकेट क्षेत्ररक्षक, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अवघ्या 2 धावा मिळतात आणि 2 धावा मात्र रोखले त्या क्षेत्ररक्षकाने. या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. क्षमा असावी, धावा घेतल्याच नाही असं नमूद केलं जात आहे, सांगितलं जातं. आणि खऱ्या अर्थाने लक्ष नव्हतं. थोडंसं डीजे मास्तरांशी सल्ला मसलत चालू होती की आवाज व्हॉइस क्लिअरन्स काय येत नाहीये. तर आता थोडासा व्हॉइस क्लिअरन्स येत आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आवाज वाढवायचा आहे. मायक्रोफोन जो माझ्या हातात आहे त्या मायक्रोफोनचा आवाज वाढवायचा आहे. माझा आवाज या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाज पहिलं षटक ज्याने टाकला होता सुनील केवणे, अतिशय चांगलं षटक टाकलं, अवघ्या 2 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. 2 धावा दिल्या. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय देशमुख, ज्याने अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली. षटकार 24 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी या तक्ष 11 संघाला. 6 चेंडू 20 धावांची बहारदार खेळी केली आहे. तो अक्षय देशमुख गोलंदाजी मार्कवर ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्यासाठी येतोय. पण हा ऑलराऊंडर परफॉर्मन्स देतोय का? कारण एक जबरदस्त शृंखला आणि या जबरदस्त शृंखलेमध्ये जी बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजची, ती बाईक काय असणार आहे, कोणती बाईक आहे, पण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेतोय अक्षय देशमुख. सुंदर झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. तर यावेळेस मात्र खुश असतील. प्रीमियर लीग पीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग पीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग पीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र सचिन शेलार आणि अमित शेलार अतिशय खुश असतील, कारण गोलंदाज जशी त्यांना फलंदाजी हवी होती तशी फलंदाजी झाली आणि जशी गोलंदाजी हवी होती तशी गोलंदाजी होतीये. फलंदाज मात्र माघारी येतोय. सचिन नौका फलंदाज मैदानामध्ये. संदेश काय संदेश घेऊन आलाय संघ मालकाचा पाहणं गरजेचं असणार आहे. तत्पूर्वी स्ट्रायकरला असणार आहे राहुल. संदेश हा फलंदाज स्ट्रायकर एंडला कशी फलंदाजी करतोय, तर गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे. तो अक्षय देशमुख गोलंदाजी मार्कवर. मी तर म्हणेन अक्षय देशमुख चांगला गोलंदाज आहे आणि त्यांनी दाखवून दिला आहे. पण यावेळेस बराच वेळ चेंडू हव्यात, उंची जास्त लांबी कमी, बॅक टू बॅक दुसरी विकेट. स्टाईल लाव. भवानीची खरे सर्व क्रिकेट संघ
संघांवरी कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरांनी गरुडा डीजे मास्टर क्रिकेट वीरांनी खरोखरच उंच भरारी घेतले. साता समुद्र पार आपलं क्रिकेटचा दबदबा. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सचिन शेलार आणि अमित शेलार संघ मालक आहेत. सचिन शेलार आणि अमित शेलार यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अक्षय देशमुख याला, ज्या अक्षय देशमुखने अगोदरच फलंदाजी करत असताना 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय, तोच अक्षय देशमुख पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक घेऊन 1000 रुपये कमवतोय का, आजचा दिवस तो सोडवतोय का, हे पाहणं गरजेचं असणार आहे. आणि खरोखरच सोडवेल असं वाटतंय, पण क्षेत्ररक्षक चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहतोय आणि जबरदस्त झेल टिपला जातोय. तो ढोल पथक पुणेरी मृत्युंजय ढोल पथकाच्या एका पाठीराख्याकडून. प्रभाकर डुकरे स्वप्नील शेलावले सारे सदस्यांनी योगेश राऊत सामने बघाया आले सारे सदस्यांनी योगेश राऊत सामने बघाया आले क्रिकेट धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे या षटकाराच्या मदतीनं 8 धावा. 3 बाद 8. असा पाहिजे रे, तो घोगरा नाही गेला पाहिजे. माझा आवाज घोगरा झालाय मला पण माहिती आहे. 3 बाद 8 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाज असं वाटलं होतं की हॅट्रिक घेणार आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सुद्धा पाहत होता त्या चेंडूकडे. सुरेख चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण व्हायला हवा होता पॉइंट क्षेत्ररक्षकाकडून, तसं झालं नाही आणि त्या मोबदल्यात 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण होतोय. 3 धावा सहज पूर्ण केल्या जातात आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या होतीये 11 धावा. 1 शॉट, पंचांचा इशारा होतोय 1 शॉट रन. निश्चितच 1 धाव अपुरी होतीये, तर 10 धावा धावफलकावर येत आहेत, ज्या 70 धावांचा वाटला करायचा आहे. 70 धावांचा वाटला करत असताना आतापर्यंत 10 धावा जमवल्यात. अजूनही 60 धावा जमवायच्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 60 धावा खूप महागडं आव्हान आहे. जशी फलंदाजी केली होती पिंट्या म्हसे या फलंदाजाने, जुना चेंडू दिला जाईल. पंच बॉल डेट आहे. ओके, डेट बॉल दिला जातोय पंचांकडून, कारण चेंडू फुटला आणि त्यामुळेच पंचांनी डेट बॉलचा इशारा दिलाय. तर ज्या 3 धावा आल्या होत्या त्या 3 धावा मात्र कॅन्सल होत आहेत. एक षटक 1.4 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार आहे आणि यावेळेस मात्र युट्यूब ला सुद्धा दाखवलं जाते की चेंडू फुटलाय. सुरेख चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळतायत. स्वयर चेंडूची घोषणा होती आहे. स्वयर चेंडू दर्शवतायत पंच की अक्षय देशमुख यावेळेस लाईन आणि लेंथ भरकटलाय. ज्या अक्षय देशमुखवर बक्षिसांची खैरात होते सचिन शेलार आणि अमित शेलार जे संघ मालक आहेत यांच्याकडून, तर तक्ष 11 संघाचे संघ मालक मात्र एकदम शांत बसले आहेत, शांत क्रिकेट पाहतायत की तक्ष 11 संघ विजयी होणार का. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पंच तटस्थ आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. मला असं वाटलं होतं की फलंदाज काय कांदाफोडी वगैरे खेळतोय की काय, वर खाली असं पाय उचलले दोन्ही, पण तसं झालं नाहीये. सरळ पायाखालून चेंडू निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावला. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरला हा गोलंदाज. तो अक्षय देशमुख चांगला कमबॅक करतोय. अक्षय देशमुखला जर का पाहिलं तर खरोखरच गौरवची आठवण येते. राहुल जोगडिया दादरच्या खेळाडूची आठवण येते. त्याच्याच सारखा सडपातळ शरीरयष्टी. सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरांनी गरुडा परी
भारी घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. निश्चितच जी धून बनवले खऱ्या अर्थानं अतिशय चांगली धून बनवले, कारण प्रत्येकाच्या तोंडात आहे. दीपक चव्हाण असतील, या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष, तसेच सागर पारकर असतील, सचिव आहेत या फाउंडेशनचे, योगेश राऊत असतील, मोहन सावंत असतील, वीरेंद्र झवेरी, मिथू विश्वास ज्यांनी खऱ्या अर्थानं या शृंखलेचा प्रत्येक सामना ज्यांची आठवण करून देतो, ज्या वेळेस पण टॉस उडवायचा असतो त्यावेळेस सिल्वर कॉइन ज्यांनी दिलाय ते मिथू विश्वास. असे बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं निश्चितच 1111 द सईद या फलंदाजाने बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी सईद या फलंदाजाला मात्र 4 एक्के मिळणार आहेत निश्चितच, आणि ते कुठे वापरायचे ते त्यांनी ठरवायचं. पण जबरदस्त फलंदाजी करतोय सईद, चेंडू भिरकावलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट धन्यवाद वीरांनी गरुडा डीजे अक्षय देशमुखचे 1000 रुपये निश्चितच जमा आहेत कमिटीकडे. मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय ढोल पथक. मगाशी आलो होतो, सांगितलेलं हाताकडे लक्ष द्या मित्रांनो. हात दुखला माझा टाटा करून करून. तर निश्चितच तेजस या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला एक जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 16 धावा. पुन्हा एक जबरदस्त प्रहार करतोय, एक आणखीन माहिती हिट डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे गगनचुंबी षटकार. निश्चितच या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, धावा झाल्यात 22. ज्या 70 धावांचा वाटलाक करायचा आहे अशा जर का षटकार चौकारांची आताशबाजी झाली, अशीच धुरंधर फलंदाजी झाली, धुवाधार फलंदाजी झाली, 18 चेंडू आणि 68 धावा या ठिकाणी पूर्णत्वास नेल्यात त्या पिंटू म्हसे या फलंदाजाने, तर अशी फलंदाजी होणं गरजेचं आहे. ती होईल का ते पाहूया तेजस या फलंदाजाकडून. धावसंख्या होतीये 25 धावा धावफलकावर आल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज स्ट्रायकर एंडचा सईद ज्याने 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. सईद हा फलंदाज ज्याच्यासाठी बॅक टू बॅक 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आले, म्हणजे 4 एक्के आलेत. क्षमासावी 111 रुपये कमी सांगतोय प्रमोद खंडगळे साहेब, पण 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 26 धावा. विजयासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 44 धावा, 12 चेंडू 42 धावा या मैदानावर चेस झाल्यात. तर 12 चेंडू 44 धावा चेस होतील का, यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझी एनर्जी. कदाचित तक्ष 11 संघाला
माझी एनर्जी कदाचित तक्ष 11 संघाच्या बाजूने आहे, तर संदीप बोराडेंची एनर्जी कोणाच्या बाजूने असणार आहे? मास्टर कार्ड सचिन शेलार मैदानामध्ये जात आहेत. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. येणारे 12 चेंडू आणि आपण पाहतोय 44 धावांची गरज असणार ती आता मात्र तक्ष 11 संघाला पाहतोय आपण. नक्कीच ज्या पद्धतीत मात्र शेलार 567 ने धावसंख्या उभारली आणि त्याच्यानंतर मात्र रोमहर्षका एक धावसंख्या आक्रमक धावसंख्या पाहायला मिळाली, परंतु तीच आक्रमक धावसंख्या उभारताना थोडी दमछाक झाले, कारण पाहतोय आपण 18 चेंडूंमध्ये धावा कमवल्या त्या तक्ष 11 संघाने तब्बल 26 आणि अजूनही पाहतोय आपण 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. मॅच संपल्यानंतर सर्व कमिटी मेंबर्स यांनी व्यासपीठाकडे यायचंय त्वरित. मॅच संपल्यानंतर स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज पाहतोय आपण तक्ष 11 संघाकडून सहित, ज्याच्या शरीरात ताकद आहे, मनगडात ताकद आहे, परंतु तीच मनगडातली ताकद सध्या हिरावून घेणार का तो गोलंदाज नागेश. सुरेख फटका पाहायला मिळतोय, हवीगत उंची गाठली ती चेंडूने, जजमेंट मिळाला नाही, तो मात्र क्षेत्ररक्षकाला. चेंडू उचलणार, फेक करणार, मी म्हणेल दैवाने दिलं होतं, परंतु कर्म हिरावून नेताना दिसतंय का? परंतु कर्माला खरोखर साथ घालावी लागेल ती सध्या तरी या फलंदाजांना. धावसंख्या उभारले 3च्या बरोबरीने 29. राईट मारा केलाय नागेशा गोलंदाजाने, ज्याने मात्र नक्कीच कर्जत तालुक्यात एक झंझावत केलाय. स्वैर चेंडूचा मारा सकाळी थोडा महागडा ठरला होता, परंतु तोच नागेश ज्याने सकाळी स्लॉग ओव्हर फेकला होता, शेवटचं षटक फेकला होता, परंतु त्याच शेवटच्या षटकात महागात ठरला. परंतु आता मात्र सांघिक कोट्यातलं 4थं षटक नागेशच्या हातात आलंय. सुरेख फटका विरकावून दिला, चेंडू पाहतोय वन सीमारशे बाहेर सनसनीत चौकाराच्या दिशेने, आणि या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 38. नऊ चेंडू आणि 32 धावांची गरज असणार. खरोखर काय होणार या सामन्यात, कारण अटीतटीची लढत आहे. नागेशच्या गोलंदाजीचा सूर सापडत नाहीये, परंतु फलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केली. तेजस पाहतोय, एकीकडे आपण पाहतोय राईटी बॅट्समन तेजस, दडपणाचा गणित आपण पाहतोय. स्वैर चेंडूचा मारा याला म्हटलं जातं दडपण, आणि हे दडपण सध्या मैदानात घेताना दिसतोय तो गोलंदाज नागेश, ज्याने भल्या भल्यांना पाणी पाजलंय, परंतु सध्या तरी स्वतः पाणी पिताना दिसतोय. मास्टर कार्ड वापरतायत पंचवेट. संघ मालक थोडं मास्टर कार्ड वापरतायत. आणि 4थ्या षटकात 3 चेंडू बाकी आहे. म्हणजे काय होणार, कारण या 3 चेंडूंमध्ये तब्बल नागेशने जर पाहायला गेला आपण आतापर्यंत 13 धावा दिल्यात, त्या मात्र खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्टार्ट पंचा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र तब्बल. सुरेख गोलंदाजी, आता मात्र कमबॅक केला. आपल्या गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता.
39 धावांचं लक्ष गाठलंय. अजूनही जर आपण पाहायला गेला तर 31 धावांचं आव्हान असणार. सुरेख पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात एकेरी धाव घेताना दिसत आहेत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 40 वरती. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका चेंडूत निर्णय असणार, परंतु नक्कीच 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. सुरेख फटका, उंच हवेत चेंडू जाळावीला गेलाय. सेल्फ फॉलो थ्रू. आज मात्र नागेश मी म्हणेल तुझा दिवस नक्कीच नाहीये, कारण सेल्फ फॉलो थ्रू सुद्धा चुकीचं सजला आणि त्याचा फटका बसण्याचे चिन्ह निर्माण झाल्या. तब्बल धावा दिल्या त्या चेंडूवरती 1. किरण शेलार, प्रभाकर डुकरे, स्वप्नील शेलावले, सारे सदस्यांनी योगेश राऊत सामने बघाया आले. सारे सदस्यांनी योगेश राऊत सामने बघाया आले. क्रिकेटपटू, बॉलर, बॅटमॅन, फिल्डर गोला झाले. बीपीएल लीगचे चेतन पाटलाने गुणगान गायले. बीपीएल लीगचे चेतन पाटलाने गुणगान गायले. अद्याप जर पाहायला गेलं तर तेजच्या पारीचा अंत थोडा जिवारी लागण्याचे चिन्ह दिसत आहेत, परंतु आता मात्र फलंदाज आलाय तो संदेश. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 41. अजूनही येणारे 6 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज असणार. गोलंदाजी मार्कवर सांगे कोट्यातलं स्लॉग वर घेऊन आलाय तो मात्र गोलंदाज अक्षय. खरोखर चांगल्या प्रकारे कामगिरी केली होती पहिल्या सामन्यात, परंतु सध्या तरी आपण पाहतोय अक्षयची गोलंदाजी सामन्यात कितपत यशस्वी ठरणार, कारण समोर असणारा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे सईद. सुरेख चेंडू दिला होता, परंतु त्या चेंडूचा पूर्णपणे फायदा करून घेता आला नाहीये. चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल केला. चेंडू उचलणार, फेक करणार, ढिसाल क्षेत्ररक्षणावले 2 धावा दिल्या जात आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 43 वरती. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त काटेकी टक्कर ह्याच चेंडूवरती समीकरण आधारित होता, परंतु सामन्यात औपचारिकता राहणार की नाही ते येणारे चेंडू ठरणार. परंतु असं ह्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता केली ती गोलंदाजाने. 3 चेंडू आणि तब्बल 26 धावांची गरज. आता मात्र खरोखर चुकीची गरज असणार ती मात्र तक्ष 11 संघाला. देर आहे दुरुस्त, सनसनीत षटकार. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी. सुरेख फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त रणनीती आखली जाते, परंतु या रणनीतीला तक्ष 11 संघ बॅकफुट वरती येताना दिसतोय. सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक राहताना दिसते. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52. एका चेंडू मध्ये 18 धावांची गरज. तमाम कमिटी मेंबर्सला विनंती, सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठाकडे रवाना व्हायचंय. सचिन शेलार यांच्याकडून तब्बल पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तो मात्र अक्षय. तोही झेल टिपलाय. नक्कीच खरोखर विजयी झालेल्या संघाचं गोडगोड कौतुक, पराभूत झालेल्या संघाचा मनपूर्वक आभार. अक्षय आपण व्यासपीठावर घ्यायचंय. अक्षय. बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल मंगनी क्रिकेट. धन्यवाद मास्टर. कमिटी मेंबर्स
आपण त्वरित व्यासपीठाकडे चालायचंय. या सामन्याचा खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, ज्याने 2 षटकांमध्ये 4 विकेटचं पतन केलंय आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावांची रणझुंजार केली गेले. तो फलंदाज आणि गोलंदाज अक्षय व्यासपीठावरती यायचं आणि त्याच अक्षयला मला वाटतं तब्बल सन्माननीय सचिन शेलार साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचा मानकरी ठरलाय. अक्षय आपण व्यासपीठाकडे यायचं आणि सन्माननीय दत्ता बनोटे साहेब आणि सन्माननीय संदीप देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते अक्षयला ती ट्रॉफी प्रदान करायची आहे. डीके आणि अविनाश टेंबे साहेब यांना विनंती आहे की आपण जरा सावंत साहेबांशी संपर्क साधायचा आहे. डीके आणि अविनाश टेंबे सावंत साहेबांची, मोहन सावंत साहेबांशी संपर्क साधा. आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. अक्षय आपण व्यासपीठावरती या.